घरातले मुलं आजारी असले ना, तर आईला स्वतःकडे बघायला 2 मिनिटं पण मिळत नाहीत. आज माझा असाच काही दिवस गेला. सिया खूप आजारी होती. मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेले होते. तिला इन्फेक्शन झालेलं आहे. तिला सर्दी झालेली, ताप पण आहे तिला. 100च्या पुढे ताप आहे तिला. तिला बघून मला स्वयंपाक पण करायचा होता. ती काही मला स्वयंपाक करू देत नव्हती, कारण की तिला असं वाटत होतं की मम्माने माझ्याजवळच थांबावं, मलाच घ्यावं. पण मला तिला घेता येत नव्हतं. म्हणून मला पण खूप वाईट वाटत होतं, की असं मुलं रडत असताना ना नाही लक्ष लागत कुठल्याच कामामध्ये. मग मी तिला थोडंसं घेतलं कडेवर आणि मग कडेवर घेऊन मी तिला थोडंसं स्वयंपाक केला, जेवढा एका हाताने बनवता येईल तेवढा. अशी माझी आजची धावपळ होती. आणि तिला बघून मला स्वतःला बघायला पण माझा खूप आज अवतार झाला होता. मला केस पण विंचरायला वेळ भेटला नाही आज. अशीच आईची एक दिवसभर परेशानी असते. जेव्हा मुलं आजारी असतील ना, तेव्हा खूप परीक्षाच असते ही एक एका आईसाठी. स्वयंपाक बनवून घेतला मी, भाकरी केल्या. तोपर्यंत सियाला पीठ दिलं होतं खेळायला. नंतर मी भाजी केली. ही आहे हरभऱ्याची भाजी. गावाकडे करतात. मला मम्मीने दिली होती माझ्या. त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ टाकायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट असेल तर तो पण टाकायचा. त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ते आणि लसूण, जिरे, मोहरीची त्याला फोडणी द्यायची. खूप छान लागते ही बाजरीच्या भाकरीसोबत स्पेशली छान लागते ही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि मग नंतर मी त्याच्यासोबत थोड्याशा तांदळाची पापड्या होत्या, त्या तळून घेतल्या. भाकरीसोबत छान लागतात. आणि नंतर सियाला तिच्या पप्पांनी घेतलं. ते बाहेर गेले होते. मग ते आल्यानंतर त्यांनी तिला घेतलं. मग तोपर्यंत मी पटपट स्वयंपाक बनवून घेतला. मग जेवायला पण वाढून घेतलं. आणि कसं जेवताना तिला एकजण कोणीतरी घ्यावं लागतं. ती काही जेवण करू देत नाही आम्हाला. रोज असा आमचा टास्क असतो, की तिला सोबत आम्हाला जेवताच येत नाही. कोणाला तरी एक जणाला तिला घ्यावं लागतं आणि मग आम्हाला जेवायला लागतं. मग त्यांना उपवास होता. मग मी त्यांना अगोदर जेवायला ताट केलं. नंतर शंभूला पण जेवायला दिलं, कारण तो पण आजारी होता. त्याला तो एक तर काही खात पण नव्हता. त्याला असं वाटत होतं की मम्माने भरवावं, पण मला वेळ नव्हता. कारण 2 मुलं असले ना, की अशी गडबड होऊन जाते, की पूर्णपणे दोघांना पण वेळ नाही देता येत. कोणाला तरी एकाला वेळ देता येतो. कारण सिया खूप आजारी होती आणि ती छोटी असल्यामुळे मला पूर्ण वेळ आज मी तिलाच दिला होता आणि खूप धावपळ पण झाली माझी. कसं मुलं आजारी असल्यावर खूप परेशानी होती एका आईची. मग नंतर सियाला खाऊ घातलं. तोपर्यंत मग मी किचन आवरायला घेतलं. म्हणलं पटपट, पटपट किचन आवरून घ्यावं. तोपर्यंत तिचं जेवण पण होतंय. मग कारण मग जेवण वगैरे झालं की मग म्हणलं पूर्ण वेळ आपण तिलाच द्यावा. म्हणून आज पटकन आवरलं. कसं कोणीतरी एक जणांनी थोडंसं खाऊ जरी घातलं ना, तरी असं आपल्याला खूप मोठा आधार वाटतो, की आपलं अर्धं काम झाल्यासारखं वाटतं. मग तोपर्यंत मी पटपट भांडी घासून घेतले. मग सकाळी परत ते खूप किचन नाही बघावं वाटत. त्याच्यामुळे मग मी पटपट, पटपट घासून घेतले. तोपर्यंत सियाचं खाऊन होत होतं. नंतर मला तिला औषध पण द्यायचे होते. मला टेन्शन याचं होतं की ती औषध घेते की नाही. कारण की एवढे औषध तिला पहिल्यांदाच दिले होते डॉक्टरांनी. एवढी वेळ जास्त आली पण नव्हती तिला कधी. मग तिला हे डॉक्टरांनी रेकमेंड केले होते औषध. अँटिबायोटिक्स पण दिले, कारण तिला ताप खूप होता. सर्दीचं पण इन्फेक्शन होतं. शंभूला पण होतं. कसं त्याचे औषध तो हाताने घेतो. म्हणून तेवढं तरी एक काम मला सोपं पडतं. मग नंतर मी सियाला झोपवायला घेतलं. पण ती ताप असल्यामुळे ती काही झोपत नव्हती. तिला मी थोडासा टाईम दिला. थोडं गाणी म्हणत म्हणत मग मी तिला झोपी लावलं. तोपर्यंत सियाच्या पप्पांनी तिकडे अंथरूण वगैरे टाकलं. म्हणजे थोडं जरी हातभार लागला ना, तरी खूप मदत मिळते. आणि मग अशा प्रकारे आम्ही तयारी केली.